माझा पहिला प्रश्न तुमका सगळ्यांक केन्नाय तुमच्या पुढे स्क्रिप्ट येता, व्हॉट मेक्स यू से येस? जे येतात खातात सगळे लोकांक काय दिलंय तू, जनतेक काय देऊन गेलंय ह्या महत्वाचं असतं. जन्मा गेलाय म्हणजे काहीतरी लोकांक देऊन वाचंक जाय. गोंयान सादारणशे स्क्रिप्ट पळोवन पार्ट घेवपी कोण ना, आपल्याक चान्स पडलो आपूण राजा. ह्या फिल्मान एक सबटेक्स्ट आसा त्या गोंयकारपणात, तुका गोंयान असलेल्याचो फील येता. ज्या दिसा तुम्ही सगळे जाण सेटार आसताले, तुम्ही एकामेका कडल्यान खुबशे कितें शिकला आसता. ते जॉन डिसिल्वा मागीर सुशांत नायक बाकीचे ते कलाकार आशिल्ले, केन्नाच तेंच्यांनी मोठेपण अशें दाखयलें ना. 4 वेळा क्राईम पेट्रोलान काम केलं मी, सगळे मार बडयतलेच. त्याच्यानंतर रोल भेटले म्हाका भरपूर, पण कसे गुंडाचे चोराचे. माझा ह्या सौभाग्य असताना त्या कारणाक की वर्धन कामतामुळे तो रोल म्हाका सोपो जालो, नाही तर ता तितक्या सोप्या नसता. 10 वर्सांनंतर हो एक बेंचमार्क जावचे की उमेशा नंतर आम्ही ही पिक्चरां इतली डायरेक्ट केली, प्रोड्यूस केली आणि गोंयान इतली पिक्चरां जाली. फिल्म सेटार सगळ्याकून चड रिटेक्स कोण दितालो? तो डायरेक्टरूच. आमी काय घेयत नासले रिटेक. आता शाळेन हुशार भुरगे असता किंवा थोडे डिसेंट भुरगे, थोडे टवाळखोर असता पळय, हे तिगूय ते टवाळखोर. सीन कसो आसलो, भाजी पाव खावपाचो आसलो. एकदा कितें आसता, हॉटेलाचेर भायर जर सीन आहा जाल्यार तो भाजी पाव सांबाळून दवरचो पडटा. कितें हाडलें तेका घास मारपाक मेळना, कित्याक कंटिन्युटी आसता पळय. तो डब्यांसून भरून दीत आहा, आमी खायत आहोत. हॉटेलकार हॉटेलात ना, तो बावडो सांचो केन्ना कुलाब मारपाक, नाल्यार नात तो. नमस्कार येवकार तुमकां सगळ्यांक. म्हजें नांव सिद्धेश नाईक आणि तुम्ही पळयतात द सिंपल टॉक्स ऑन FCR प्रोडक्शन्स गोवा. टुडे वी हॅव द कास्ट अँड द क्रू ऑफ आवर फिल्म उमेश. पहिले म्हटल्यार सगळ्यांक येवकार. माझा पहिलो प्रश्न तुमकां सगळ्यांक केन्नाय तुमच्या फुडें स्क्रिप्ट येता, व्हॉट मेक्स यू से येस स्पेशली टू अ फिल्म लायक दीस? तुम्ही हय कित्याक म्हटलें ह्या पिक्चर? जेन्ना वर्धन कामत सारकिल्लो एक नांवाजलेलो दिग्दर्शक म्हणटकीर प्रश्नूच येना ती स्क्रिप्ट वाचूंक जाय, ती पळोवपाक जाय, कितें आसा भितर ना. कारण वर्धन कामत हो ह्या फिल्डांतलो एक मास्टर आसा. उमेद आसता, प्रत्येकाक उमेद आसता पिक्चर खंय तरी आपूण रोल करपाचें. तसो जवळ जवळ 20-25 वर्सां हांव नाटकांनी आतां ऑन स्टेज भुमिका करता कला चेतनाच्या अंडर. पण केन्ना तरी पिक्चरांनी संद मेळटली, तशें बारीक सारीक पिक्चराक केलें हांवें, बारीक सारीक रोल केले, पण अशी संद हे पिक्चरान जी मेवळ्या, खरेंच भांगरकरी सारकी संद म्हाका दिग्दर्शकान प्रोड्युसरान दिल्या. उमेद आसली, भागोवन घेतली, पण भागोवन घेता आसतना पिक्चर लोकां मदीं कशें पावतलें, कशें बरें वतलें हेजी काळजी घेतल्या. सगळे आर्टिस्ट आमी जे चौके वयले म्हणजे चावडे वयले बसले आसले ते त्या प्रमाणेच आमी वावुरताले. थंय कांय तो दुबाव नाशिल्लो. तो सीन करता काय आमी रियलिटीन आसा हें आमकां कांय कळनाशिल्लें. जेन्ना कट म्हणटा तेन्ना आमकां कळटालें. हांव तुमकां सांगूंक शकना म्हणजे ती रियलिटी आसताली काय ते फिल्मिस्टीक आसतालें हांव सांगूंक. पण ज्या ह्या मदल्या दोना भितरलो जो गाबो जो आसलो, तो गाबो सोदपाचें काम आमच्या दिग्दर्शकान केल्लें आसा. आमकां चड कट दिवंक ना तेंच्यांनी, कारण सांगतना जी पद्दत आसताली एका डायरेक्टराची पद्दत, तूं कसो आसूंक जाय, तुवें हो रोल कसो करपाक जाय, तूं लोकां मदीं कसो पावपाक जाय, ही पद्दत जी सांगपाची तांची आसली, ते पद्दतीन आमकां चड रिटेक करचें पडोंक ना. एक बरें फिल्म लोकां मदीं वतलें 100% हांव गॅरंटी दितां. पिक्चर करता आसतना सगळे सांगाती आसले, सांगाती जरी आसलें जाल्यार मनान जी उमळशीक आशिल्ली, उमेद आशिल्ली, ती एक भुमिका करपाची ती म्हाजी पुराय जाल्ली आसा. उमेश 100% बरें फिल्म वतलें. गोंयान ताका नामना मेळटलीच, पण आमी आमच्या इश्टांक जे भारतभर आसात तांकां हें फिल्म पळोवपाक प्रवृत्त करचें अशें म्हाका हांगा सांगन दिसता. हांव चडश्यो अश्यो नाटकांनीच काम करता. फिल्मान थोडे प्रमाणात केल्ली आसा. विठ्ठलान जे म्हाका दिसता तुमकां जें कितें विचारपाचें आशिल्लें सगळ्यांक, विठ्ठलान एकट्यान सगळ्यांक सांगून मोकळो जाल्लो आसा. आमकां उलोवपाक कांय दवरलेलें ना. आतां सांगपाचें म्हटल्यार हय कित्याक म्हटलें, पूण जेन्ना
वर्धनाचो फोन येयलो तेन्ना म्हाका जप्प करून म्हणजे कळटा बाबा कितें तरी एक रोल आसतलो कितें तरी खंय तरी आसतलें. ताका कांयच आनी फुडें फाटीं फुडें विचारनासतना आमी हय म्हणून सांगून मेकळे जाता. बाबा तो रोल कसलो कितें तेजेर कांयच आमी विचार करना, कारण वर्धन आमकां कॉल करता म्हणटकीर कितें तरी आमकां बरें दितलो हें सामकें गॅरंटीड आसता. आनी स्क्रिप्टीचे बाबतींत म्हटल्यार आमी स्क्रिप्ट म्हाका दिसता हे उमेश हेजी स्क्रिप्ट आमी पळोवच ना. हे आमी 4 जाण अशे आशिल्ले म्हणजे टवाळकी कशे कोण येता इंग्लीश टवाळकी उडोवपाचे फक्त अशें असो सीन आसा तुमी जाय ते उलोवपाचें अशें म्हणून वर्धन सांगून वतालो आनी आमी इम्प्रोवायज करता. चडशे आमचे तशें गेले ते सगळे वळखीचे असले कारणान आमकां ते व्हडलेशे जड अशें गेले ना, कारण तो फक्त आमी फक्त पळयतालो तो खंय कट म्हणटा काय म्हणून तो चडशे कट म्हणत नाशिल्लो. आजून जालें सोंपलें वयले आमकां विचारता जालें तुमचें सोंपलें तेन्ना आपूण कट मारचो म्हणून तो एन्जॉय करतलो फूल. अजून हांवें सुद्दां हे फिल्माचे पूर्ण हें पळोवन म्हणजे म्हाका कितें स्टोरी म्हाका अजून खबर ना. आय थिंक तुम्ही वर्धन भाईचे दोळे दाखवून विश्वास धरून सामकें सामकें अँड सामकें दॅट इज द रिजन वाय यू सेड येस टू द. या म्हजें उत्तर थोड्या फार प्रमाणात अशेंच आसा. हांव वर्धनाक खूब ल्हानपणा पासून आमी इंटर स्कूल आमी एका खूब कॉम्पिटिशनांनी आमी आसताले चडशे, आनी हांव ताका एज अ को पार्टिसिपंट म्हणून पळयतालो. ताज्यो सेन्सिबिलिटीज हांवें खूब जवळ्यान पळयल्यात, ताजी नाटकांतलीं कामां पळयल्या, ताज्या सेन्सिबिलिटीचेर ताज्या आर्टा कडेन पळोवपाच्या नजरेचेर एक विश्वास आशिल्लो म्हजो. मेन रिजन आशिल्लें ऑडिशना पर्यंत वचपाक. ताणें 1-2 कॅरेक्टर सांगून ताजें करून घेतलें, सो ती कॅरेक्टर्सूय इंट्रस्टींग दिसली. इन द एबसेन्स ऑफ अ हार्ड बाउंड स्क्रिप्ट मागीर तुमी कित्याचेर विश्वास दवरता? तुमी डायरेक्टराच्या सेन्सिबिलिटीचेर विश्वास दवरता की हो कितें करतलो ते इट वील बी एटलिस्ट तुमी खंय मेजर डिसएग्रीमेंट जावचे ना अशें. आतां तातूंत रियलिटीचो भाग मातसो वेगळो आसा की म्हजी ऑडिशन ज्या कॅरेक्टर्सा खातीर घेतिल्ली म्हाका आदल्या दिसा सुद्दां फोन करून ताणें सांगलां की ना तें न्ही दुसरें आनी कितें तरी, ना तें न्ही आनी तिसरें कितें तरी, अशें ताणें आदल्या दिसा पर्यंत सुद्दां केलां. हांव ह्या फिल्डान नवें, सो म्हाका कितें कांयच अनुभव कसलोच ना, कसलो एक्टींग कसलोच अनुभव ना. एक्चुली हांव ऑडिशनाक म्हाज्या फ्रेंडा बरोबर आयिल्लें, पूण हांव सिलेक्ट जालें, सो आय वॉज व्हेरी व्हेरी लकी इन दॅट सेन्स. आनी जेन्ना मागीर सरान म्हाका सांगलें तूं सिलेक्ट जाला तूं, कित्याक म्हाका कितें तरी न्यू फिल्डान कितें तरी करूंक जाय आसलें आनी आय वॉन्टेड टू सी वेर आय स्टँड. आनी त्या फिल्मान म्हाका तो रोल एक बारीक रोल दिला म्हणून आय वॉज व्हेरी व्हेरी हॅप्पी. आनी हांव तेंचे सदांच हांव थँक्यू म्हणटा आनी म्हणजे फूल टिमीक थँक्यू म्हणटा. म्हाका दिसता सगळे फूल इंडियेक सगळ्या रिजनान आपले आपले लँग्वेजीचेर ते चड भर दिता आनी मागीर दुसरी लँग्वेज प्रिफर करता. पूण आमी कितें करता गोंयान आमकां हिंदी फिल्म्स जाय, हिंदी फिल्म्स पळयता आनी इवन ऑफिशियली आमी जेन्ना हें करतना आमी इंग्लीश उलयता, खंय तरी आमी कोंकणीक आमी फाटीं काडटा. त्या खातीर दिसता म्हाका ते कोंकणी आमचे फिल्म्स आसा न्हू ते ताका एक्सेस जगा समोर ना. सो आमी गोंयकारांनीच आमी हें करपाक जाय की हे लोकांकूय सांगपाक जाय आनी आमी कोंकणी फिल्म हे कशी फुडें सरतली आनी चड म्हणजे जे हिंदी फिल्म्स जे लोक पळयता ती जागा कोंकणी फिल्मान घेवची अशें दिसता म्हाका येणाऱ्या काळान. तीच आमची एक गोंयची आयडेंटिटी आसतली आनी मागीर ती रिजनल लेवलार पावोन मागीर नॅशनल लेवल मागीर इंटरनॅशनल लेवलार पावतली. आनी आमच्या ह्या पिक्चराची स्टोरी अशी आसा की एक थाली आसा, थालीन दुसरी डिशीज आहा, दुसरी टेस्ट आहा, तशी आमची फिल्म आसा. म्हाका म्हटल्यार हांव चडसो बसून म्हाजी स्क्रिप्टूच चित्ता रिलाची. एक दीस म्हाका वर्धन सराचो कॉल येयलो की अमको एक रोल आसा, एक पिक्चर आसा. सर हांव रेडी, कित्याक आमी रील करता पण आमकां एक पिक्चरान चान्स मेळपाक म्हटल्यार आमी एक मोबायलारच्यान स्क्रिनीर पावताले एक उमेद कशी. आनी वर्धन सराचे आमी भुरगेपणान विडियोज पळयल्या काय तुका म्हटलें चल ओके डन वील डू इट. थंय गेल्या नंतर कळ्ळें की जो म्हाजो कॅरेक्टर आहा तो तुमकां कळटलें पिक्चरान हांव थंय तुमकां वेगळोच दिसतलो. आनी खरें म्हटल्यार मागीर जॉन सरा बरोबर काम करपाक मेळ्ळें, जे आमी तेजी तियात्रां पळयताले आनी सरान बी स्क्रिप्ट दितना डायरेक्ट म्हणजे हें करपाक जाय तुवें. आनी इट वॉज इजी, कित्याक तिणी अशें सांगूंक ना की बाबा अशें तुका परफेक्शन जाय. म्हाका खबर नासलें की म्युजीक इतली बरी आसतली म्हणजे आयज कळ्ळी म्हाका. आनी हांव शॉक की बाबा ही सोंगां आसा भितर,
की म्हाका खबरूच नासलें. म्हाका हांव जें करून गेलो पळय ते शुटा नंतर म्हाका कांयच खबर ना कितें चल्लां तें. आनी थँक्यू म्हणटा हांव सराक एक ऑपॉर्च्युनिटी दिली म्हाका. आनी पळोवया फ्युचरान अशें मेळ्ळ्यारूय बरें जातलें सो दॅट आमी एक व्हडल्या स्क्रिनीर येयल्यार आमकांय. मुळात कसा मी पेडण्यासून येत आहे, माझी भाषा ही. सो माझं बालपण जो असा पूर्णपणे तर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट बघण्यातच गेला. त्यांका बघून बघून मी खंय तरी कॉमेडी शिकलोय आणि म्हाका सुद्धा दिसा मी केव्हा तरी अशी कॉमेडी करतलोय. त्याच्यानंतर मी मुंबईत गेलोय 2006च्या दरम्यान पिक्चरात काम करतले म्हणून. म्हाका माहिती ना मुंबई अशी असता ती. 8-15 दीस असं रवलंय जाल्यार बाकीची कामां दितात मुंबईत, पण रोलच्या बाबतीत काय विचारू नको. तुका आनीक काय खंय चित्र काढूंक जाय, काय पोस्टर चिकटावचे, सगळां कामां भेटतात. पण मी म्हटलं मी ह्याच्यासाठी येऊंक ना. म्हटलं मी करूंक गेले तर त्याच्यासाठी ₹1,00,000 जाय म्हणाले त्या टायमार 2006च्या दरम्यान. बरा तर मी तास विषयच सोडलो आणि मी गोंया दिले परत दिले आणि मी नाटकात बारीक बारीक कामां करूंक लागले. आणि 2013 काहीतरी स्पर्धा दवरलेली आणि ते स्पर्धेत मी उतारले. त्याच्यानंतर ते स्पर्धेत माझा 3रा नंबर येयलो. त्यापासून म्हाका लोक भरपूरशे वळखांक लागले की हो कोण तरी एक पेडण्याचो आसा जो कॉमेडी करता म्हणून. त्याच्यानंतर म्हाका दूरदर्शनवाल्यांनी बोलयलें. एक कॅरेक्टर दिलो साधूचो जो कॉमेडियन असता. कसा असता जल्माक गेले म्हणजे काहीतरी लोकांक दिवन वाचूंक जाय. जे येतात खातात सगळेच, लोकांक काय दिलंय तू, जनतेक काय दिवन गेलं ह्या महत्त्वाचं असता. सो म्हाका ती कॉमेडी त्याच्यानंतर रोल भेटले म्हाका भरपूर, पण कसे गुंडाचे चोराचे. जो तो माझा थोबडा बघता आणि म्हणटा ह्याका चोर करूचो. क्रायम पेट्रोलान मी म्हाका दिसता 4 वेळा क्रायम पेट्रोलान काम केलां मी. सगळे मार बडय तरलेच. मग शेवटी कसा यांच्यानी असंच ऑडिशन मी ठेवला गेलं. ज्यावेळी सांगला यांच्यानी असं त्यावेळी ओके झाला. त्याच्यानंतर सेट जेव्हा सेटअप लागलो आणि स्टार्ट झाले. आता म्हटलं डायलॉग दितले तरी केव्हा. त्यावेळी खूपसो म्हणजे सपोर्ट केलो तर कामत सरान, आमच्या वर्धन कामतान. ह्या असा आता तसा, आता तू तसा करूंक जाय, असा करूंक जाय. ह्याच्या वरसून एकदम इतक्या सोप्या पडला की ह्याच्या पयलीं जा केलं तर भयंकर कठीण असलं आणि ह्या इतक्या सोप्या कसा काय तर सोप्या करणारे एकच व्यक्ती म्हणजे वर्धन कामत. आणि म्हाका दिसता माझा ह्या सौभाग्य आसतला, मी भाग्यवान मानता मी स्वतः त्या कारणाक की वर्धन कामतामुळे तो रोल म्हाका सोपो जालो. नाही तर ता तितक्या सोप्या नासता. इतक्याच माझं म्हणणं. थँक्यू व्हेरी मच. अशें काय ना, म्हणजे हे सगळे एका फुडले एक धुरंधर जेन्ना बशिल्ले पळय सेटान आमकां हाजो घेवं काय ताजो घेवं काय ताजी फुटेज घेवं अशें जाल्लें. आनी जेन्ना ही केम फॉर ऑडिशन वी ऑल फेल इन लव विथ वॉट एवर ही डीड. म्हणजे ताणें जें इम्प्रोवायज केलें सो आमी धरलें की हो मनीस आमकां जाय. आनी म्हणजे एक्टींग करपाची गरज काय नको, पूण तो उलयता ती भाशा आयकल्यारूच चड हांसपाक येतालें. पयल्या शूटाक ह्या 2 शूट तो आपली कोंकणी नॉर्मल कोंकणी उलोवपाचो प्रयत्न करता. आमी म्हणलें वर्धन हें आमकां नाका हितून, आमकां असली फेवर जाय की आमी जो ताका ऑडिशनाक टायमार घेतलो तोच जावचो. शेवटी तेजे तकलेन सांगलें आमी 1-2 फावटी, तरी पूण हेजें तें जायत ना. हो आमचो प्रयत्न करता कोंकणी उलोवपाचो. हो पॉयंट महत्वाचो मी तुमकां सांग विचारलो तर हांवें तुवें करतालो हांव, पूण हे येवन मागीर कट सीन. अरे तू काय करतय, आम्ही तुका खेका हाडलो. सॉरी सर सॉरी. तू ज्याका हाडलो ता कर, तू वगीच नाका ता करू नका. ह्या म्हाका 2-3 फावटी हेंच्यांनी सांगला. मागीर कळ्ळा म्हाका की व्हॅल्यू त्या गोष्टीक आसा, हे गोष्टीक ना आसा. थँक्यू. ना म्हणजे आमचो एक फ्रेम आशिल्लो की आमी ट्राय करताले की जेन्ना लास्ट ब्रॉडकास्टाक हांवें सांगलें की आमचो फोकस आशिल्लो आख्ख्या गोंया कवर अप करपाचो. आमी फक्त काणकोण पावना, रेस्ट ऑफ एंटायर गोवा इन आवर फिल्म इंडस्ट्री. आमी प्रयत्न बी केले. मागीर करता करता आमकां बाबूजी आमी तसोच केलो. खंय तरी एक त्या हितूरलो खंय तरी मिसींग जाता बाबूजी अमर अशें करून आमी आख्ख्या गोंयाची इंडस्ट्री कवर अप करपाक घेतली. म्हणून मागीर म्हणलें ना तुजी जो आमकां पेडणेची जो फ्लेवर जाय, आय नीड दॅट पेडणेचो फ्लेवर. आनी ही मेक दॅट फूल एंटायर एक वेगळो कॅरेक्टर वी कवर अप दॅट. फुडलो प्रश्न तुमच्या सगळ्यां खातीर आता वर्धन भाईन म्हटलें तशें की ह्या टिमींतले सगळ्यात एका परस एक धुरंधर आसा एवरीबडी. सो ज्या दिसा तुमी सगळे जाणां सेटार आसताले तेन्ना तुमी एकामेका कडल्यान खुबशें कितें शिकला आसतलें.
की वॉट इज दॅट वन थिंग दॅट यू स्टील कॅरी फ्रॉम द फिल्म उमेश? प्रत्येकाचे अनुभव म्हणजे आपूण कोण आनी तूं कोण. आपूण व्हडलो तूं धाकटो हें केन्नाच थंय जालें ना. सगळे बरोबर आमी वांगडाच सारके आसा, सगळे एके हितून क्वॉलिटीचे आसा हे प्रत्येक जाण मानताले. कारण हे जॉन डिसिल्वा मागीर सुशांत नायक बाकीचे ते कलाकार आशिल्ले केन्नाच तेंच्यांनी मोठेपण अशें दाखयलें ना. माधुरी दिदी आसली केन्नाच मोठेपण दाखोवंक ना. म्हणजे आमी सगळे एकटे आसा. कितें करपाचें तें डायरेक्टर करतलो. आमी फक्त आमचें प्रेजेंटेशन करपाचें वचपाचें. पूण जेन्ना आमी घेवन कितें वता जाल्यार पॉजिटिविटी आमी जर कितें घेवन गेले आसत जाल्यार सगळे आमी एकठांय एक कुटुंब कशें आमी थंय वावुरले. 7-8 दीस हांवूय आसलो तेन्ना व्हडलें कांयच दिसलेंच ना. खंय तरी दुसरे कडेन खंय तरी शुटिंगाक आसा अशें दिसलें ना. वांगडचे आमी आसा. हे सगळे प्रोसिजर जो आशिल्लो ते फूल फिल्माच्या प्रोसिजरांतले आमी फक्त टीम वर्क जी आसता पळय न्ही, टीम वर्क कशी आसची तर ते वर्धनाचे टिमींतल्यान हांव घेवन वता. कारण खरेंच म्हाका वर्धन सरान इतलो सपोर्ट केला. कारण कांय सीन म्हाका दिसता म्हाजे जे सीन आशिल्ले ते म्हाज्या ऑफिसाच्या सायडीनूच आशिल्ले, हॉटेलान आशिल्ले. आनी म्हाका परत परत येवपाक मेळनाशिल्लो. हांव म्हगेलो सीन घेतालो, एक कितें डायलॉग अशें उलयतालो, परत तेंगेले पॅकअप जालें की परत तो सेटींग केलें म्हणल्यार हांव कामां वतालो. परत ऑफिसान वचून बसतालो, वर्धन फोन करतालो येता मरे मातसो येता मरे. परत येतालो हांव रोखडो म्हागेलो थंय कितें सीन करता. डायलॉग आसूं नासूं पूण हांव सिनाक आसा म्हणटकीर म्हाका थंय प्रेजंट रावपाक जाय. आनी इतलो म्हाका तेणें सपोर्ट केला. आनी म्हाका प्लस म्हाज्या स्टाफान तितलो सपोर्ट केलो. म्हाका ती वचून यो म्हणून सांगताली. अशें ऑफिस म्हजें आनी अशी शुटींग चालू आसा. ही जी बरीशी मोठी फन टीम आशिल्ली तांचे बरोबर म्हजे कांय सीन नाशिल्ले. हांव म्हजे अर्दे दिसाचे काय कितें तरी शुटींग आशिल्लें. पूण म्हजो सीन आशिल्लो जॉन सर आनी सुशांता बरोबर. जॉन सरा सारके एक्सपिरियन्स मनशा कडल्यान बरेंच शिकपाक मेळ्ळें म्हाका. त्या थोडे फ्यू आवर्स म्हणटा तशें की शांतपणान कसलेंच दुसऱ्याचेर दडपण न घालता. दुसरो चुकलो जाल्यारूय ताका सांबाळून घेवप. नाजाल्यार म्हजी हांगा गरज ना पूण रिएक्शन दिवपाक सुद्दां बसतालो तो फुडें. सुशांत बसतालो की सीन बरो जावपाक जाय. हो नवो पयल्यांदा करता हें तांकां खबर आशिल्लें तेन्ना म्हाका कळुना. पूण आतां म्हाका कळटा की तांणी थंय बसून ते टू फीड दॅट एनर्जी ऑफ तें सुद्दां कितलें म्हत्वाचें आशिल्लें. जनरली म्हजो पयलो पिक्चर त्यामुळे हांव सगळें शिकलाच फक्त त्या अर्द्या दिसान. पूण हय आय थिंक लर्नींग वॉज ग्रेट. सगळ्या टिमी वांगडा म्हाका एक आय फेल्ट एट होम. म्हणजे पयलीं कितें वयच्या पयलीं हांव इतलें टेन्स आसलेलें की हांव कॅमेराक कशें फेस करतलें, कशें उलयतलें हांव कितें. आनी तें दडपण म्हाजेर आसलेलें. आनी फस्ट हांवें दिल्लें शूट तेन्ना हांव खुबूच म्हणजे हांव अक्षरशा घामेलेलें. आनी गुरू सर म्हाका म्हणटा तूं घाम गो सगळो येयला कितें. हांवें म्हणलें ना तूं भिला मुगो. ना सर येवंक ना हांव म्हणलें. ना म्हाका म्हणलें हांव कितें करता तें सारकें आसा काय ना हें टेंशन म्हाका. सो लास्ट पर्यंत हांव तें टेंशन म्हणजे तें घेवनूच गेलें. हांव कितें जाणा हांवें त्या म्हाज्या रोलाक हांवें सारको जस्टीस दिला, हांवें सारकें केलां काय ना तें आजुनूय म्हजें तें कॅरी केलां हांवें. आनी हेंच्या बरोबर खूब म्हणजे हांव बाकीच्या बरोबर म्हाजें शूट नासलें. कारण एक उमेशा वांगडा तो सारको म्हणजे म्हजो असो हाफ डे म्हणल्यार म्हजो फ्रेंड कसो. सो वयतना सुद्दां ताका हांव केन्नाय तो डायलॉग हांव ताका म्हणटालें. सो इट वॉज फन. मनीस असो दिसना की हा शेवटाक वाज येयलो ना. प्रत्येकान आपली एनर्जी तुका दिसता की बाबा हा एनर्जी हा सो तूं तेज्या फुडल्यान एक्ट सारको करतलो. तुका फुडलो मनीसूय तसो दिता की चान्स की बाबा पळय तूं हांव एनर्जीन आहा तूंय तसोच दी टेक. तेज्या खातीर आमकां चड टायम लागोंक ना. आनी बरें दिसलें की जेन्ना टीम वर्क आसतना तें काम बरें फास्ट जाता. गरज ना की बाबा एकटो भितरलो जाम आसा आनी दुसरो बाबा एक्टीव आसा आनी तेका पळोवन तूंय जाम. तसल्यो गजाली कांयच जावंक ना. कामत सरान जो पद्दतीन एनर्जी तो दवरता की बाबा तूं एक टायम शेणलो पण तो तुका तो जाग्यार हाडटा. आनी गुरू सर आनी अमर ती बाचाबाची आसताली. हांव खरेंच हांव जॉन डिसिल्वाक आमी टिवीर पयला पण जेन्ना तो फुड्यान एक सिनान जेन्ना तो उलयता अरे इट वॉज लायक बाबा हो असो मनीस जो तुका दिसचोच ना की तूं थंय आनी हांगा तो टोटली डिफरंट.
आनी तो एक्सपिरियन्स खूब बरो पडलो म्हाका म्हाज्या खातीर, म्हाजो इम्प्रुवमेंटा खातीर. आनी अशें दिसलें की खरेंच ह्या टीम वर्कान अशी पिक्चरां आउटपूट बरो येतलो भायर. आतां हांगा कलाकार भरपूर आशिल्ले, हय. तुमकां शिकपा खातीर सगळ्यांची डिक्शनरी ओपन आशिल्ली. कोणा कडल्यान तुमी कितें शिकले आनी कितें तुमी घेवन गेले एज एन एक्टर? हे आमचे दोन सिनियर आहात ते सुपर आहात, एकदम कडक आहात. ह्या म्हाका त्यावेळी दिसला, ते दिसतात बसले असे पण तसे ना ते एकदम अरे तू ह्या असा न्हू रे. म्हाका शिकयला तेंच्यांनी दोघांनी, मी करी त्याच्यापेक्षा त्यांच्यानी शिकयला हे ह्या असा कर. हो एक्सपिरियन्स त्यांच्या कडल्यान मेळ्ळो म्हाका. एक जस्ट फन क्वेश्चन, सेटार सगळ्याकून फनी कोण आसतालो? हू हॅड द मोस्ट फनी एनर्जी? सिरियस उलयले जाल्यार फकाणाच कशें दिसतालें हांव. तो केन्ना कितें उलयता पूण कांय नेम ना तेजो. म्हणजे कितें एक्झॅक्टली कशें कितें आसतालें, वातावरण कसं आसतालें? तो प्रत्येक फावटी कितें सांगता, हे जालें चला चला वचपाचें आतां. अरे खंय वचपाचें, लायटी थंय आहा, कॅमेरा थंय आहा, सगळें थंय आहा. कट कट म्हटलें की चल जालें सोंपलें. हो चलो वचपाचें, पॅकअप जालें अरे राव रे. तो सरान पॅकअप म्हटल्या शिवाय अशें बीन तेजें आसलें. आनी सीन कसो आसलो, भाजी पाव खावपाचो आसलो न्हू. भाजी पाव आमी एक्चुली खरेंच खाताले, हांकां काय खबरच नासली तेतूंतली. आमी खावन खावन सोंपयताले. एकदां कितें आसता, हॉटेलाचेर भायर जर सीन आहा जाल्यार तो भाजी पाव सांबाळून दवरचो पडटा. कितें हाडलें तेका घास मारपाक मेळना, कित्याक कंटिन्युटी आसता कळत तुका, कंटिन्युटी आसता बघ. जो आतां बिस्किटाचो सीन आहा, घास मारल्यार कंटिन्युटी परत तेका परत कसो घास मारतले तूं. जेन्ना हॉटेलान चलता काय ना, पाव उडय रे दुसरो घे, भाजी वत रे दुसरी घे, तो डब्यांसून भरून दीत आहा, आमी खायत आहोत. हॉटेलकार हॉटेलात नाच, आमीच फक्त. तो बाबडो सांचो केन्ना कुलाब मारपाक नाल्यार लागतो असो एक्सपिरियन्स. थँक्यू. तुम्ही कितें फकाणां करी भाई? ते फकाणां म्हणून घेताले, हांव काय हांव तसो काय अशें ना. म्हणजे जें कितें डेली रुटिनान घरा कडेन कितें करतालो फॅमिली वांगडा, तशेंच तेंच्या वांगडा करतालो. तसो कोणाक कमी लेखपाचो कोण हें तशें, कारण ते जे वागताले त्या प्रमाणेच म्हणजे जे रियॅक्ट जाताले ते. थोड्यांक कितें जाता, दुसरो फकाणां करता, तूं म्हाजी फकाणां करता, पूण तुजी फकाणां करता तुज्या मस्तकाक मारता. पूण तसलें हांगा कांय नाशिल्लें. हांव तेज्यान फुडली ते करताले, ते तेंगेलें सांगचें ना. लास्टाक कॅमेरा सुद्दां भाजी मागीर ते प्लेटी लिपोवच्यो पडल्या कॅमेरान. म्हणल्यार भाजी सुद्दां उरोन नासली लास्टा थोड्यांक. पूण मरे खरेंच म्हणजे शाळा आतां शाळेन हुशार भुरगे आसता किंवा थोडे डिसेंट भुरगे, थोडे टवाळखोर आसता पळय, हे तिगूय ते टवाळखोर. म्हणजे तांचें एक वेगळेंच कितें तरी चालू आशिल्लें थंय सेटाचेर. हो आनी हो आमी आसताले, हेंच्यांनी आमच्या वांगडा केन्ना हें आमकां मेळना. म्हणजे तांकां अशीच कुशीकूय आसची, हो म्हाजो लौकीक देसाय शेजारी, हें म्हाजें घर हें तेजें घर. हांगा म्हणजे पिक्चरान येता तेन्ना कळटा आमी एका पळय सगळ्याक भोंवता. पूण जेन्ना सगळो तो थंय पणजेच्यान भोंवता, हांव सावयवेरेच्यान भोंवता. पूण हांगा हेजेर जाल्यार अरे होय आसलो मरे. असली पद्दत जाता ती. म्हणजे केन्ना कितें जाता, दोतोरागेर गेलो म्हणजे डायबिटीज जालें म्हाका म्हणून तपासपाक गेलो, होय आसता. तुका काय जालें रे, ती टेन्शनान रे म्हणटा तो. असली पद्दत ती, कांय ना तशें. आमी 4च जाण आसलो मरे शुटिंगेक. हे रे खंय आसले, हे असले तरी केव्हा. ह्यो आतां सांगता हो खंय आसलो हो म्हाकाच खबर ना. म्हणजे हो सुद्दां त्या पिक्चरान आसा हें म्हाका आतां कळ्ळां. अशी गोश्ट आसा ती. कोण केन्ना खंय शूट केला आमकां काय तसं. गोंयान सादारणशे स्क्रिप्ट पळोवन पार्ट घेवपी कोण ना. आपल्याक चान्स पडलो आपूण राजा, हेंवूय आसा. मागीर ते बेश्टे म्हणून ना तेणें म्हाका फोर्स केलो म्हणून हांव गेलो, काय ना ते. हें तुका पिक्चरांनी चान्स पडलो की आपूण चल्लो, हें मेन हें आसा. म्हणजे कोणें आतां पळय थोड्यांक दिसता रे ते, तेंच्यांनी हें सिरियस घेवचें न्हू. म्हाजे भितर आमच्या भितर सांगलें राजे तूं कितें आतां चान्स पडलो येयलो तूं म्हणो कितें मागीर. म्हाजें तशेंच जालां ना रे समीर. मी सांगपाची गोष्ट म्हणजे पेडणेकारांनी हो पिक्चर जरूर बघचो, कित्याक तांकां चान्स पडलेलो आहा ह्या पिक्चरान. हे तिगूय जाण हांगा आसा जाल्यार तुका पॉडकास्टांतल्यान भायर वचचो पडटलो. तेव्हा सारकें. तुम्ही आता सगळे वर्धन भाईच्या मोगा बद्दल उरले. वर्धन भाईचो तुम्ही रागूय पडलो ऑन द फिल्म सेट? राग पळोवना म्हणजे असो तोंडान तेज्या केन्ना देवना, पूण त्यो पासयो पडटाल्यो न्हू तेजे हांव तरी सांगता. म्हणजे जेन्ना 2 दीस भायर पासयो मारल्यो येवन वचोन जायना तेन्ना तेजी तकली खंय आसता. म्हाज्या एक्सपिरियन्सा प्रमाणे हांव सांगता. पूण तोंडान राग येवना, तोंडान राग तसो येवना, डायलॉगांनी राग नासलो, पूण पांयांनी. आतां जेन्ना एक्शन जेन्ना येता
हें डायरेक्शन हेजें डायरेक्शन दिसोंक जाय तूं दिसो जायना भितर आनी तें डायरेक्शन 100% तेजें दिसलां म्हणजे म्हाजी एक्टींग जी आसा ती म्हाजीच एक्टींग भितरल्यान तांच्यांनी काडल्या ह्या फिल्मांत देखून व्हडलेशें अशें केन्ना त्रास अशें जावंकूच ना पिक्चरांनी स्ट्रिक्ट आशिल्ले बट केन्ना पूण राग कळटालो अशी तेन्ना जेवण बिवण कशें जेयतालो तर आमकां कळटालें तें एक निमाणो प्रश्न म्हाका तुमकां सगळ्यांक विचारपाचो आसा की 10 वर्सांनी जेन्ना हे सेम उमेश फिल्म जेन्ना गोंयकार पळयतलो तेन्ना कितें घेतलो कितें व्हरतलो ह्या फिल्मांतल्यान त्या फिल्मान आपण हें पळयल्लें आनी आय एम स्टील होल्डिंग दीस थिंग. जें कितें दिवपाचें आसा भितरल्यान तें हें थीम बदलची ना काळ बदलतलो पूण थीम बदलची ना कारण आयचें फिल्म मागीर 10 वर्सां उपरांत तेंच आसतलें अशें म्हाका तरी दिसता. आमी खुबदां आतां बऱ्याच जाणांनी उलयतना म्हटलें की कोंकणी फिल्म गोवन फिल्म लोकांनी कोंकणी फिल्म पळोवपाक जाय पूण ही फिल्म एज अ फिल्मूच खूब बरी आसा म्हणजे ती कोंकणी आशिल्ली किंवा ती कन्नड आशिल्ली किंवा ती कोरियन आशिल्ली नाजाल्यार इरानियन आशिल्ली जाल्यारूय ती फिल्म खूब बरी आसा. सो हातूंतल्यान प्रश्न मातसो हातूंतल्यान गोंयकारान कितें घेवप हाचे पेक्षा प्रेक्षक ह्या फिल्मांतल्यान खंयचोय प्रेक्षक आसूं तो प्रेक्षक आज जें घेतलो तेंच 10 वर्सांनी तो देर इज अ टायमलेस क्वॉलिटी जाका फिल्मान म्हणटा न्ही की ती तितलीच अपील जाता. गुरू सराच्या ऑफिसान जेन्ना पयलो कट पळयल्लो आमी तेन्ना आमी गोंयकारपण आज खूब उलयतात ह्या फिल्मान एक सबटेक्स्ट आसा त्या गोंयकारपणाचो एक कंटिन्युअस तुका गोंयान आसलेल्याचो फील येता. सो ही कोंकणीन नासल्यारूय ही गोंयची स्टोरी अशें दिसत रावता आनी म्हाका दिसता ही फिल्म ह्या भाशे भायर वतली असो म्हाका सामको कॉन्फिडन्स आसा कारण तो जो सब्जेक्ट आसा ताजो जो ट्रिटमेंट आसा तो युनिवर्सल आसा आनी गोंयकारांनी 10 वर्सांनी ह्या फिल्मांतल्यान मॅसेज घेवपा पेक्षा ह्या फिल्माचो अभिमान दवरचो आनी दवरपा सारकी ही फिल्म जातली असो म्हाका सामको हाजेर खात्री आसा की आमी ताका आतां पासुनूच आमी ताका भाशेच्या बंधनांनी किंवा रिजनल बंधनांनी अडकोवपाक नाका. दीस इज अ युनिवर्सल ग्लोबल अपिलाची फिल्म आसा ही. हांव म्हणटा कितें 10 वर्सांनी म्हणल्यार हे आनीक 10 लँग्वेजीसान हेच फिल्म जातले आनी हे फिल्म उमेश पार्ट 2 आमी कोंकणीन परत आनीक रोकडोच करपाचो कित्याक तितून खरेंच खूब बरें स्पायसी मिक्स सगळें घातलेलें आसा म्हाका तशें दिसता कित्याक 10 वर्सांनी ही फिल्म लोक तितल्याच आवडीन पळयतले जे दुसरे जनरेशन आसा तेय इतल्याच आवडीन पळयतले अशें दिसता म्हाका. 10 वर्साची वाट पळोवपाची गरज ना एक्चुअली आतां जर 11 तारखेनंतर जे पिक्चर येतले तेच्या नंतर माझे अशें म्हणणें की खुबशे अशे डायरेक्टर खंयचे प्रोड्युसर जे आसा तेंच्यांनी सुरवात करची हें पिक्चर पळोवन आपूण पिक्चर डायरेक्ट करची आनी 10 वर्सां नंतर हो एक बेंचमार्क जावची की उमेशा नंतर आमी ही पिक्चरां इतली डायरेक्ट केली प्रोड्यूस केली आनी गोंयान इतली पिक्चरां जाली असो एक बेंचमार्क आसचो की खरें म्हटल्यार हांवें आजुनूय चडशीं कोंकणी पिक्चरां पळोवंक ना. तियात्र म्हणजे आमकां पिक्चर आसलें ती सीडी हाडप ती लावप आनी आमी जॉयंट सिल्वा आनी हे सगळे जे ते कलाकारांक पळयताले. आतां जी पिक्चरां येयल्या गोंयान आनी जी क्वॉलिटी यूज केल्या तेंच्यांनी अशें दिसता की आमी त्या लेवलाचेर पावल्या की खरेंच आमी करूं शकता अशी गरज ना की बाबा आमकां कोणाचे पांय धरपाक. आमच्या गोंयान प्रोड्युसर आसात डायरेक्टरूय भरल्या आतां उमेशा नंतर खुबशे म्हाका दिसता जन्माक येतले काय दिसता म्हाका. टार्गेट आसचो की बाबा गोंयान एक 100 पिक्चर अशी गोंयची जाली जितून आमी अशी एक आल्बमूच जावचो नेटफ्लिक्स कशें आतां आमी पिक्चरां पळयता लोकांची तशी आमची गोंयचीच पिक्चरां आमकां पळोवपाक मेळ्ळ्या होच हांव एक चिंत्ता की 10 वर्सां नाका की आमी बेगीनूच केल्लें बरें 10 वर्सां चड पयस जाली ती. व्हेरी गुड विजन. येस येस 10 वर्सां उपरांत म्हणटाय तूं जाल्यार मी सांगताय 10 वर्सान 10 कॉपी जातले त्याची तयार कोण ना कोण तरी स्टोरी त्याची चोरून चोरून वेगळा काय करतलो पूण कितें आसा कॉपी 10 कॉपी जातले पण ओरिजिनल होच आसतलो. शेवटाक खंय तरी लोकांक दिसतलें की अरे तो त्याच्या पिक्चराचो हो भाग असा काहीतरी ह्या जातला असं दिसता म्हाका बाकी काय ना वेगळं. ऑन दिस लायटर नोट लेट्स एंड दिस पॉडकास्ट बट आय हॅव अ व्हेरी क्विक रॅपीड फायर. माझो पयलो प्रश्न फिल्म सेटार कोण लायनी रोकडो विसरतालो? लायन्सूच नाशिल्ल्यो
विसरपाचो प्रश्नच ना, रिटर्न लायन्सूच नाशिल्ल्यो ताणें ते एलिमिनेट केलो तो प्रॉब्लेमूच. सो सगळे इम्प्रोवायझेशन हो नाही. माझा दुसरो प्रश्न, हू टूक द लॉंगेस्ट टाइम इन मेकअप, म्हणजे मेकअप करपाक सगळ्याकून चड टाइम कोणाला कपय नाशिल्लो. मेकअप नसलो, मेकअप विषय नसलो. कसा आसला, मी पावडरचो डबोत घेऊन बसलो, इलो सीन कावळो असो घेतलो आणि मारलो. कोणाक कळत नसला आता मेकअप काय आसा, विषय नसलो. म्हाका असं आयजूच पयला आमी दवरता एका जॉन सराक मी कितें मेकअप करता आमी आयजूच ते पयला. भितर ना, ते ते भितर नाटकाचो पिस्तो. कितें तरी भितर आसता ते सांगू नाका. ते मागीर सांगपाचें. आय थिंक ह्या तरी प्रश्नाचं उत्तर सगळ्यांकडे असतलो. हू इज द बिगेस्ट फुडी ऑन द सेट, म्हणजे सगळ्याकून चड खावपाक कोणाक आवडटा? भाजीत ना कितें म्हणून उरता, कांय उरोन आहलें थंय. हे सगळ्याच जाणां खावपी अशे. हय 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 सगळे समीर. सारखे घेतले नाव त्याने. पहिला खावचा बघ काय आहा थंय म्हाका लक्ष मार आणि सांग. त्याका खावची इच्छा नसता, पण थंय बघ काय तर आहा ता, मागीर फुडलो काम आम्ही काय तर करू. प्रवेश आमोणकर आसतालो, ताका खायन खूब दिसतालें. हय. तेगेले सुशेगाद काय उरोन आहलें मागीर तेका. म्हणजे अशें एक्सपिरियन्स तेका खायन दिसतालें हें आसा तें आसा, पूण आमी दवरताले खंय तो एक काडटालो आनी फिनीश सगळें निव्वळ आसतालें तेका थंय. हू इज मोस्ट लायकली टू बिकम द डायरेक्टर इन फ्युचर, तुमच्या भितरलो डायरेक्टर फ्युचरान कोण जावं शकता? लौकीक देसाय. ना ना ना, हांवें खरें सांगता, लौकीक देसाय 100%. फिल्म सेटार सगळ्याकून चड रिटेक्स कोण दितालो? तो डायरेक्टरूच. आमी काय घेयत नासले रिटेक, तो दितालो. आमी ओके म्हणटाले तो आमी ओके म्हणटालो रे, तो रिटेक म्हणटालो. मुद्दाम पळय आमी ओके म्हणटाले. रिटेक तो म्हणटालो. ओके, लास्ट प्रश्न, सेटार सदांच लेट कोण पावतालो और चडसो लेट कोण पावतालो? ना तसो एक्सपिरियन्स कोणाक येवंक ना. वत मातसो ऑफिसान एकदा दोनदा हांव म्हाका असो लेट येयला. ना जाल्यार म्हाका दिसना. सरूच सांगता. कोणूच लेट येवना. सगळे टायम बाउंड, म्हणजे संक कॉल टायम जरा संक भायर सरून आमी अपडेट्स घेताले की खंयची गाडी भायर सरल्या, कॅमेराची गाडी भायर सरली, सावंडाची गाडी भायर सरली, एक्टर्स भायर सरले काय ना. एवरीबडी वॉज डॉट ऑन टायम. एकूय दीस आर्टिस्टांक लागून उशीर जालो असो एकूय दीस ना. एवरीबडी वॉज सो पंक्च्युअल. येस. ओके, तर वी आर डन विथ द पॉडकास्ट. थँक्यू सो मच. देव बरें करूं सगळ्यांक. खूब बरें दिसलें, खूब हांसपाकूय मेळ्ळें तुमच्या खातीर. सो हांव मागता दर एका गोंयकारान हे पिक्चर पळोवचें, टिकेटी काडून पळोवचें, आनी तुमच्या फ्रेंड्सांक सुद्दां तुमी ह्या पिक्चराक व्हरचें. देव बरें करूं.